गावचे सरपंच सन्माननीय दीपक जी चव्हाण साहेब यांचंही आगमन झालंय, तरी मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. उपस्थित महिला मंडळ यांना एक विनंती आहे की आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत करून घ्यायचं आहे. तिथेच लावा. एकच अर्धे ते परत त्याच्यात घाण होणार रे. बाजू घेणार आतमध्ये लावलं काय साईडला घ्या. हा त्या मळीत लाव. त्याच्याबरोबर बॉक्स कुठे आहे, त्याच्याबरोबर बॉक्स टाकायला तीन त्याच्याबरोबर बॉक्स होते. हॅलो, आजच्या या कार्यक्रमाचे जंगम इलेव्हन स्पोर्ट क्लब आयोजित सडोरे पुरस्कृत विठू महाकाली इंटरप्राइजेस सडोरे आदरणीय किशोर मधुकर रावराणे भव्य ओळख अंडरआर्म स्टेरिंग बॉल स्पर्धा 24 जानेवारी 2025 या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्यातील नामवंत असे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण सर्वांनी मंडळाच्या वतीनं स्वागत करायचं आहे. प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. वैभववाडी तालुका माजी सभापती आदरणीय जयेंद्ररावजी राणे साहेब, त्याचप्रमाणे माजी सरपंच सडोरे शिराळे आदरणीय विजयराव राणे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले माझे मित्र व सदस्य गृह ग्रामपंचायत सडोरे शिराळे सदस्य आदरणीय नवराज काळे, त्याचप्रमाणे सदस्य आदरणीय विराज जंगम आणि या प्रमुख कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे ते आदरणीय विटी रावराणे, त्याचप्रमाणे प्रमोदजी रावराणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी त्याचप्रमाणे गृह ग्रामपंचायत सडोरे शिराळे या गावचे सरपंच दीपक चव्हाण आणि त्याचप्रमाणे कंटामूर्ती अध्यक्ष आदरणीय रमाकांत रावराणे साहेब, त्याचप्रमाणे या सडोरे गावच्या पोलीस पाटील ची चौका आकांक्षा अक्षता अमरजंगम ह्या या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं प्रथमतः या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं स्वागत करतो. या ठिकाणी
या ठिकाणी जे उपस्थित पत्रकार आमचे जयतापकर साहेब, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सडोळी शिराळे उपसरपंच आनंद जंगम, त्याचप्रमाणे सडोळी गावचे कोतवाल मोहन जंगम हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं पुष्पसुमनाने स्वागत करतो. मंडळाच्या वतीनं सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचप्रमाणे आमचे प्रकाश शिंदे शिराळ्याचे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आप्पा सुतार, त्याचप्रमाणे जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. मांडीवर टाकणार डबा. हॅलो 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 हॅलो. त्याचप्रमाणे अमित सप्पा या ठिकाणी उपस्थित असले. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू बापूराव या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचंही मंडळाच्या वतीने स्वागत करतो. माननीय करून कंटाळले. स्पर्धेचे सर्व सन्माननीय विटू महाकाली एंटरप्राइजेस चे ओनर आदरणीय आमचे दादा किशोर मधुकर रावराणे यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन स्वागत गंगे चंगम करतील अशी मंडळाकडून त्यांना नम्र विनंती. काय होता माजी वित्त बांधकाम सभापती वैभववाडी तालुका सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब यांचा स्वागत समारंभ सागर मेजारी करतील अशी मी मंडळाकडून त्यांना नम्र विनंती करतो. सागर तिकडे गेलो त्या गावचे माजी सरपंच सन्माननीय आमचे काका विजयजी रावराणे यांचा स्वागत समारंभ हॅलो यानंतर अशी मी मंडळाकडून नम्रतेची विनंती करतो. तसेच त्यानंतर उपस्थित सिव्हिल इंजिनियर सन्माननीय गावधने यांचा स्वागत समारंभ रुपयेचंगम करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. त्यानंतर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांचं स्वागत रुपयेचंगम करतील. त्यानंतर त्या गावचे उपसरपंच त्यांचा सत्कार स्वागत समारंभ आदित्य रावराणे करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. त्यानंतर
उमेश हेळेकर करेल अशी मी मंडळाकडून विनंती करतो. हॅलो. त्यानंतर या स्पर्धेचे उपस्थित सन्माननीय प्रमोद रावराणे यांचं स्वागत ललित रावराणे करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. हॅलो. त्यानंतर या गावचे ग्रामस्थ सन्माननीय विठ्ठलजी रावराणे यांचं स्वागत संचित जंगम करतील मंडळाकडून विनंती करतो. त्यानंतर या स्पर्धेसाठी उपस्थित बंडू रावराणे सन्माननीय बंडूजी रावराणे यांचं स्वागत प्रदीप जंगम करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. त्यानंतर या गावचे ग्रामपंचायती सदस्य कैलास जंगम यांचं स्वागत प्रथमेश रावराणे करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. त्यानंतर या स्पर्धेत उपस्थित गावचे संघमुखी अध्यक्ष सन्माननीय रमाकांतजी रावराणे यांचं स्वागत प्रणित जंगम करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. तसेच या गावचे पोलीस पाटील सौ अक्षता अमरजंगम यांचं स्वागत समारंभ केदार रावराणे करतील अशी मी मंडळाकडून विनंती करतो. लवकर अरे धावत ये त्याला तू पण हक्क कर तुमच्या घरला लवकर काय करू काय स्वागत गेला त्याला जाऊ दे. तसेच त्यानंतर उपस्थित हॅलो. तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित पत्रकार जयतापकर साहेब यांचं स्वागत रुपेश जंगम करतील मंडळाकडून विनंती करतो. त्यानंतर उपस्थित शशिकांत रावराणे यांचं स्वागत विनय जंगम करतील मंडळाकडून विनंती करतो. तसेच यानंतर तालुका अध्यक्ष सन्माननीय रवींद्र जंगम यांचं स्वागत समारंभ आरपीआय तालुका अध्यक्ष रवींद्र जंगम यांचं स्वागत विकास जंगम करतील मंडळाकडून विनंती करत आहे. त्यानंतर सन्माननीय बाळू रावराणे यांचं स्वागत समारंभ प्रथमेश जंगम करतील मंडळाकडून विनंती करतो. हॅलो फोटो त्यानंतर सुभाषजी रावराणे यांचं स्वागत उमेश हेळेकर करतील मंडळाकडून विनंती करतो. त्यानंतर
सन्माननीय मधुकरजी रावराणे यांचं स्वागत अमर जंगम करतील मंडळाकडून विनंती करतो. तसेच उपस्थित लाईव्ह एवढा या पुढला रमेश बाणे यांचं स्वागत रवी तेळेकर करेल असे मंडळाकडून विनंती करतो. खायला बाबू खायला तुका भारी दिलाय. हॅलो ते सर्व घेतलेलं आहे. त्यानंतर उपस्थित आनंद जंगम आनंद लक्ष्मण जंगम यांचं स्वागत रवींद्र जंगम करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. त्यानंतर उपस्थित रमेशजी जंगम यांचं स्वागत यश जंगम करेल अशी मंडळाकडून विनंती करतो. अरे एकाच माहिती झाला माहिती आता आम्हाला काय माहिती आहे. बोललो ना कोण बोलला त्याला विचार सांगेल. सन्माननीय किशोरजी दादा यांचे बंधू बाळू रावराणे यांचं स्वागत अनिकेत देणेकर करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. झाल्या देऊ भाऊ आता झाल्या तुझं नाव सांगू पप्पांचा गुरुचा स्वागत तुझा अनिकेत असं काय जपत तसेच उपस्थित बापू कांबळे यांचं स्वागत सुमेश जंगम करतील विनंती करतो. हे पप्पा लाल्याचे पप्पा त्यांना चांगलं बघते मी. तसेच आता यानंतर क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होईल तरी उपस्थित मान्यवर अधिक महिला मंडळ तरी जे खेळाडू लाईनवरती उभे आहेत त्यांनी श्रीफळ फोडल्यानंतर टाळ्यांच्या गजरात स्वागत करून स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रतिसाद द्यायचा आहे.
तर आता सीताफळून स्पर्धेचं उद्घाटन माननीय मुरलीधरजी रावराणे यांच्या शुभ हस्ते तसेच उपस्थित मान्यवर जयेंद्रजी रावराणे साहेब जी फीत लावलेली आहे ती सन्माननीय किशोर जी रावराणे यांना विनंती करतो की आपण ती फीत कापून घ्यायचे. धन्यवाद साहेब. तरी या स्पर्धेतील पहिला चेंडू सन्माननीय जयेंद्रजी रावराणे साहेब खेळून या स्पर्धेला दिमाखात स्वागत करतील. तरी मान्यवरांना एक नम्रतेची विनंती की आपण थोडस सागर सागर हॅलो 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 तरी या स्पर्धेसाठी आमचे दादा किशोर रावराणे हे चेंडू खेळून स्पर्धेला दिमाखात सुरुवात करून देत आहेत. तरी मान्यवरांना एक कळकळीची विनंती आहे की आपण 5 मिनिटांसाठी व्यासपीठ हेलो चेक 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 हेलो चेक हेलो चेक चेक हेलो 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 चेक चेक. तरी आता थोड्या वेळात उद्घाटन सामन्याला सुरुवात होत आहे. विठुवाखाली विरुद्ध जंगम 11 या दोन्ही संघामध्ये उद्घाटन सामना पार पडेल. तरी या स्पर्धेसाठी ग्रामस्थ या गावचे नंदूजी रावराणे इथे आले आहेत. तरी त्यांना त्यांचं मंडळाकडून हार्दिक स्वागत व रवींद्र जंगम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करून घ्यायचं.
की आपण खेळाडूंना नियम व अटी हे सांगायचे आहेत. सामना 2 षटकांचा राहील. हा सामना 2 षटकांचा राहील. मंडळाकडून विनंती आहे. सामन्याला सुरू होत होते. सलामीचा गोलंदाज जंगमेला संघाकडून आपल्याला दिसतोय रुपेश जंगम. पहिला चेंडू, उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू, फुलटा चेंडू लेगसाईडच्या दिशेने टोलवलेला, लेगसाईडच्या दिशेनं युवराज जंगम चेंडू खाली उत्कृष्ट पद्धतीचा थ्रो करतो. या चेंडूवरती मला वाटतं फलंदाज 2 धावा घेण्यात यशस्वी ठरतोय आणि 2 धावेने धावसंख्येचा श्रीगणेश होतो. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज रुपेश आणि हा मोठा फटका पॉवर प्लेचा फायदा घेताना दिसतो आणि मला वाटतं चेंडू जातो सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील पहिला चौकार दिसतो फलंदाज प्रशांत याच्या बॅट मधून आणि या 4 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या धावसंख्येवर. थोडासा षटकाचा फायदा घेताना दिसतोय फलंदाज आणि हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सरसावा 4 धावांसाठी आणि पुन्हा एकदा खणखणीत चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 10 या धावसंख्येवरती. पंचांना एक विनंती आहे की झाडाखाली जे ग्रामस्थ उभे आहेत त्यांना पाठी पाठवायचं आहे. झाडाच्या खालती कोणी उभे राहू नये. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि मला वाटतं अतिरिक्त पंचधोनी हा समांतर करून वाईट घोषित करतोय. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर होते. हा देखील उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतं प्रशांत याच्या स्वरूपात पहिला शेतकऱ्यांची त्याच इराद्याने फटका टोलवायचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस देखील आश्विनच्या कानामध्ये हाय हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. परिणामतः हा देखील चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र 16 धावांवर स्थिर आहे. 2 षटकांचा हा सामना एक फायटिंग स्कोअर उभा करायच्या इराद्याने मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय स्ट्रायकिंगचा बॅटर. यावेळेस मात्र फुलटा चेंडू, डीमार पद्धतीचा चेंडू, पंचांकडून दंडात्मक कार्य. 2 चेंडू प्लस चेंडू जातोय बहुधा सीमा रेषेच्या दिशेने. टोटल 5 धावा त्याच्या आणि या पुढचा चेंडू फ्री हिट म्हणजे चौकार म्हणजे डिझेल असेल ती. यस डिझेल. थँक्यू. पुन्हा जाऊया मॅचकडे. यावेळेस फटका मिस्टर आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू पुन्हा एकदा विसावतोय. हा देखील चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाईल असं वाटलं होतं, परंतु तोपर्यंत 2 धावा मात्र निश्चित काढल्या जात आहेत. हे 2 धावांनी सांघिक धावसंख्या वृद्धिंगत होते. सांघिक धावसंख्या जर पोहोचते 23 रन्स, 23 धावा. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी, परंतु एक बीमार पद्धतीचा चेंडू, यामुळे समीकरण थोडंसं फसलेलं. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे, तितकाच चांगला फटका आपण पाहतोय. रक्षक फंबल होतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट येतोय आणि शेवटच्या चेंडूवर रनआउट स्वरूपात गडी मारत येतोय. म्हणजे त्या टोटल 2 धावा सांघिक धावफलक पोहोचतोय 25 धावा, म्हणजे 24 धावांचं उद्दिष्ट असेल ते द्वितीय फलंदाजी करताना जंगम 11 संघासमोर. कोणताही नवीन संघ आला असेल तर कृपया पंचांकडच्या सुरुवातीचा इशारा येतोय.
पहिला चेंडू दो ओव्हर काय खेळा खोलवर टप्प्याचा राहतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची गणना 2 ओव्हर खेळा 26 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू निर्धाव जातोय म्हणजे समीकरण बनते 11 चेंडू 26 धावा. यावेळेस मात्र टॉपेज लागतोय. विकेट किपर आपलं काम पूर्ण करतोय. करण बिरण लावायचं ना. 2 चेंडूंचा खेळ संपला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या गोल्डन डक मध्ये 0. 2 चेंडूंचा खेळ संपला. 1 गडाचं पतन झालंय. 8 विकेटचं पतन झालंय. मलवडी चांगलं झालं तर 1 कलाम बोगणी लागलेला. यावेळेस देखील चांगला चेंडू सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय तो गोलंदाज सिद्धेश. नवनराज काळे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्याच इराद्याने फटका मारायचा होता परंतु हा देखील चेंडू निर्धाव जातोय. सलगचे 4 चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम करतोय तो गोलंदाज सिद्धेश. यावेळेला देखील मोठा फटका मारण्याचा इरादा आहे. फटका मिस टाइम होतोय. चेंडू रक्षक येतोय आणि झेलात परिवर्तन करतोय. परिणामस्वरूप धक्का क्रमांक 2 लागतोय. गोल्डन डकचा मग त्याला डकचा शिकार होतोय तो न्यू बॅटर. पुन्हा एकदा बॅटर त्याच्या जागेवर रुईना येत. कामाच्या नंतर करतो 5 मिनिट रुको. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 चेंडूंमध्ये नाममात्र यावेळेस मात्र या मॅच मधील या संपूर्ण टुर्नामेंट मधील पहिली मेडन ओव्हर टाकण्यात यशस्वी ठरतोय तो गोलंदाज सिद्धेश. 2 विकेट आणि मेडन ओव्हर. मेडन ओव्हर या कोणानो ते जंगम 11 संघाचे फलंदाज. यावेळेस मात्र शेवटचा चेंडू औपचारिकता पूर्ण करणारा चेंडू आणि या उद्घाटन सामन्याचा विजेता ठरतोय तो विटू महाकाली सडोरे संघ. येस तोपर्यंत इनिंग ब्रेक्स मध्ये ऐकूया सुमधुर डिझाईन. सिद्धेश आपलं पारितोषिक घेऊन जायचं. मेडन ओव्हरचं 500 रुपयाचं पारितोषिक लागलं आपल्याला. सन्माननीय प्रमोदजी रावराणे यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला तसेच जिंकणाऱ्या टीमला बाळा रावराणे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलं. विनंती करतोय की जंगम 11 मकरा विटू महाकाली संघाचा कर्णधार तसेच सिद्धेश आपण पारितोषिक घ्यायसाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅच करतोय तो म्हणजे ज्याने पहिलीच ओव्हर या स्पर्धेतील मेडल टाकले आहे आणि 2 गडी गाडत केले असा सिद्धेश. सिद्धेशला विनंती असेल कृपया व्यासपीठाकडे यायचंय. एक पारितोषिक आलंय. यस जे 500 रुपयाचं पारितोषिक ज्यांनी दिलं होतं मेडल ओव्हर साठी त्याचप्रमाणे विजेत्या संघासाठी देखील एक पारितोषिक आले बाळाराव राणे यांच्याकडून. असे सर्व पारितोषिकांचं वितरण करतात ते सन्माननीय यस मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट देखील आहे ती देखील प्रदान केली जाते सन्माननीय प्रमोदजी रावराणे यांच्याकडून. एक चांगला गोलंदाज या मॅच मधील किंबहुना या स्पर्धेतील पहिली